नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आषाढी एकादशी. तर मग आषाढी एकादशी निमित्त म्हणलं काय टाकावं, तर चला मग करूया आपण गोड भगर. आपण भगर आमटी आपल्या चॅनलवर टाकलेले आहे. याआधी उपवासाचे पदार्थ म्हणतो शाबूची खिचडी टाकलेली आहे. परत म्हटलं तर आपले रताळ्याचे गोड काप टाकलेले आहेत, भगर आमटी टाकलेली आहे, परत शाबूचे लाडू टाकलेले आहेत. म्हणलं आज आपण ह्याचे गोड भगर करूया आपण. मग त्यासाठी मी काय केलं आहे, साहित्य आता परफेक्ट प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं प्रमाण चुकू नये म्हणून. या वाटीनं 1 वाटी मी भगर घेतलेली आहे. भगर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही भगर ना आपल्याला या तुपात भाजायची आहे कढईत. आणि याच वाटीने मी 2.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1 वाटी भगरीला 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवले. तूप भाजायला घेतले आणि हे भाजल्यानंतर याच्यात टाकायला आपल्या अंदाजे आवडीनुसार शेंगदाणा कूट. मी एक अंदाजे ना अर्धी वाटीच्या पण वरी थोडंसं पाऊण वाटी, अर्धी वाटी असेल शेंगदाणा कूट घेतलेला आहे. आणि गूळ पण तुमच्या आवडीनुसार कमी गोड आवडत असलं तर कमी घेतला तरी चालेल. पण मी ना 1 वाटी भगरीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जे जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही अर्धी ते पाऊण वाटी गूळ घेतला तरी चालेल. 1 वाटी भगर, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि 2.5 वाट्या पाणी. तर चला आता आपण भगर धुवून घेतलेली आहे ती भाजू अगोदर. तर आता कढईत आपण सुरुवातीला तूप टाकू आणि गॅस कमी करू. आणि भगर आहे ना, ही भगर त्याच्यात भाजून घेऊ आपण. तर या अशीच आपली भगर ना आपल्याला एक 5 ते 6 मिनटं अशी भाजून घ्यायची आहे. बारीक गॅस करायचा, फुल गॅस केला तर अशी खाली चिटकल, म्हणून बारीक गॅसवर आपली भगर ना छान अशी मोकळी सुटसुटीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. एक 5 ते 7 मिनटं लागतील. तर आम्ही आपली भगर एक 5 मिनटं भाजून दिली. 1-2 मिनटं फुल गॅस केला, नंतर 3 मिनिट बारीक गॅस केला, सुरुवातीला फुल गॅस केला. आपल्या भगरीचा असा कलर चेंज होईपर्यंत आणि अशी मोकळी सुटसुटीत होईपर्यंत भाजायची. तुम्हाला दिसतच असेल पहिली आपली भगरीचा कलर कसा होता ना, आता कसा झाला आहे ती. आणि आता ना जे मी पाणी गरम करत ठेवलं ना, ते पाणी ना आपण आता हे गरम पाणी ह्या भगरीत टाकायचे. 1 वाटी भगरीला 2.5 वाटी पाणी. आणि गॅस आता हे कमी करते. पाणी टाकल्यास एकदा हलविते आणि गॅस कमी करते. आणि मी ना तुम्हाला मग अशी सांगायचं विसरले, याच्यात ना शिजताना आता थोडंसं मीठ टाकायचं. चिमूटभरच मीठ टाकायचं, कारण कोणत्याही गोड पदार्थ करताना त्यात मीठ टाकलं ना मग त्याचं वेगळीच चव छान येते त्याला. मी तुम्हाला साहित्यात दाखवायची विसरले म्हणून आता दाखवते. आता मी याच्यावर झाकण टाकते आणि याला ना बारीक गॅसवर 5 मिनिट शिजून देते. तर मी ना तुम्हाला 5 मिनटं म्हणलं पण 4च मिनिट झालं आपलं शिजायला ठेवली होती. बरोबर 4 मिनटात ना तुम्ही पाहू शकता आपली भगर ना शिजली. तुम्ही पाहू शकता की ती मोकळी सुटसुटीत झाली. पाण्याचं असंच प्रमाण घ्या, कारण लई जर चिकदा पाणी टाकलं ना ती अशी चिकदा झालेली ती नाही चांगली लागत. तर आपली भगर शिजली, हाताने हे केले तरी. आता आपण ह्याच्यात गुळ टाकल्यास आणखीन ती गुळाच्या पाण्यात एकदा शिजणार आहे. आता आपण ना जो गुळ घेतला ना 1 वाटी, तो गुळ याच्यात टाकूया. आणि आता ना आपण ह्याला मिक्स करू. मी थोडा गॅस ना मोठा करते, आपला गुळ ना विरघळूस तर, नंतर बारीकच करायचं. आता ना गुळाचं असं पाणी सुटलेलं होतं आणि त्याच्यात पण आपली भगर ना चांगली शिजती आणखी. तर मी आता हे गुळ सगळीकडे मिक्स करते. आणि याच्यात ना हे जे आपण शेंगदाण्याचं कूट घेतले ना, हे कूट पण याच्यातच टाकते मी. हे पण चांगलं मिक्स करते. आणि याच्यावर ना आता आणखीन झाकण टाकून बारीक गॅस करून आणखीन ह्याला मी एक 4-5 मिनटाची एक वाफ येऊन देते. म्हणजे ना आपला गुळ आणि शेंगदाणे आहे ना, ते शेंगदाण्याचं कूट पण असं कचकच लागणार नाही. गुळाच्या पाकात ते छान शिजलं जाईल आणि आपली भगर पण छान होईल.
आता ना मी याच्यावर झाकण टाकते आणि एक 4 ते 5 मिनटं ह्याला बारीक गॅसवर ठेवते. तर मी ना बरोबर 4 मिनटं आपलं गूळ टाकल्यास बी 4 मिनटं झाकण टाकून बारीक गॅसवर आपलं गूळ शेंगदाण्याचं कूट चांगलं आपल्या भगरीत त्या गुळाच्या पाण्यात शिजून दिलं. तर मग आपली भगर तयार आहे. एकदम तुम्ही पाहू शकता किती छान झाली, एकदम लापशी असल्यासारखी अशी दिसती का नाही. आणि आता आज एकादशी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला कशी वाटली माझी भगर, गोड भगर, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण हे असं याप्रमाणे प्रमाण घेऊन गोड भगर बनवा. परफेक्ट प्रमाण आहे. तुमची भगर अजिबात बिघडणार नाही, तसली चिकट होणार नाही ना, काही नाही. एकदम छान सुटसुटीत लापशीसारखी आपली भगर दिसते आणि खायला पण खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल.